निरंजन, म्हणजे विकास किंवा ग्रोथ हे जे काही फॅक्टर आहे ना, प्रत्येकाला हवंय. पण त्याचे पॅरामीटर्स मोजणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी व्यवसायात आज 1 कोटी टर्नओव्हरवरून पुढच्या 3 वर्षात 5 कोटी टर्नओव्हरवर गेले, म्हणजे माझा विकास झाला का? तर ते इतकं लिमिटेड नाहीये. त्याला बाकी पॅरामीटर्स आहेत, ज्याच्यावरनं आपण समजू शकतो, की हा विकास झालाय. सो तू जो महत्वाचा मुद्दा म्हटलास, की व्यवसायाचा ग्रोथ तर होतोय एका बाजूला, पण माझा स्वतःचा ग्रोथ किंवा मी टाईम, फॅमिली टाईम याच्यावर कसं लक्ष द्यायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय जेव्हा ग्रो होतोय, तेव्हा बेसिकली तुम्ही ना तो सतत ग्रो होतोय ना बघितलं पाहिजे. म्हणजे व्यवसायात बरेच वेळा मी असं बघते, की 4 क्लायंट मिळालेत आणि ते पर्मनंट आहे हे अझम्पशन घेऊन तिथेच थांबतात लोकं, की अरे माझा बिझनेस ह्याच्यामुळे वाढणार आहे कारण हे वाढणार आहे. सो असं करून चालणार नाही. थांबणं हे मोठी चूक असेल. अशा वेळी तुम्ही वेगळे पॅरामीटर्स करू शकता, की ठीक आहे तुम्ही 4 क्लायंट आता तुम्हाला योग्य वाटतायत ना, तर तुम्ही तुमची टीम अशी डेव्हलप करा, की 4 टीम या 4 क्लायंटना हँडल करू शकतील. ज्याच्यामुळे मी माझा वेळ वाचवू शकेन, मला फ्री टाईम मिळेल आणि आता हा फ्री टाईम मी कसा वापरायचा ठरवू शकेन. सो हा विकास आहे मग. सो तुम्ही आयदर तो फ्री टाईम, फॅमिली टाईम, मी टाईम असा वापरू शकता किंवा 5वा क्लायंट शोधणं किंवा नवीन सेगमेंट, नवीन मार्केट शोधणं यासाठी वापरू शकता.